खरं तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे हे अनेक प्रकरणांवर दिसून आलेले आहे. आज दुर्दैवाने पुण्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेची तक्रार दिल्यामुळे ही लोकांसमोर आणली. याआधी सुद्धा नाव शिवशाही आणि वागणूक मात्र निजामशाहीपेक्षा मोठी गैरवागणूक या राज्यामध्ये महिलांना मिळत आहे की असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. काल दुर्दैवाने ही घटना घडल्यानंतर तिथे गेलेल्या गृह राज्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने तिथलं परिस्थिती हाताळली किंवा कशा पद्धतीने दिलं तो महिलांचा अपमान करण्याचं काम गृह राज्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे. खरं तर यासाठी लोकांनी रस्त्यावर आता उतरावं लागेल, कारण या सरकारकडनं कुठलीही अपेक्षा आता लोकांची राहिली नाही आहे. त्यामुळे लोकांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठवणं गरजेचं आहे की सामान्य महिलांना आज सामान्य एसटीतनं प्रवास कोण करतंय? सामान्य महिला या ठिकाणी एसटीतनं प्रवास करत आहेत, सामान्य लोक प्रवास करत आहेत. आज एखाद्या ठिकाणी पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थिनी हे संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातनं त्या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या बसेस त्यांची प्रवासी हे खरं तर सकाळीच त्या ठिकाणी पोहोचतात पहाटेच्या दरम्यान. आणि त्यामुळे अशा या पुण्याच्या याच्यामध्ये संपूर्ण आज जर त्यांना योग्य कारवाई नाही झाली तर लोकांचा विश्वास या ठिकाणी उडेल. त्यामुळे पोलिसांनी कुठलाही दबाव न करता कारवाई केली पाहिजे आणि त्यासाठी शिवसेनेने काल जसं पुण्यामध्ये आंदोलन केलं तसं राज्यामध्ये आंदोलन आता लवकरात करेल आणि या महिलांना न्याय दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. खरं तर आज आपण पाहिलं असेल की गेल्या 3 दिवसापूर्वी एका महिलेचा मृतदेह मुंबई गोव्याच्या हायवेला या ठिकाणी मिळाला आहे आणि तिथनं पोलिसांचं सातत्याने 1 किलोमीटर अंतरावर पोलिसांचं पथक त्या ठिकाणी सातत्याने 24 तास लोकांच्या गाड्या अडवण्याचं काम करत असतं. कुठे उत्पादन शुल्काचे अधिकारी त्या ठिकाणी असतात, पोलीस असतात आणि तिथनं बरोबर 1 किलोमीटर अंतरावर ही बॉडी दिवसा ढवळ्या ठिकाणी जाळून मिळते. त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्था काय आहे, त्याची परिस्थिती काय आहे याचं वाभाडच खरं तर गुन्हेगारांनी काढलेलं आहे. खरं तर त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे, परंतु शिवसैनिक मात्र जागेवरच आहे. ते गेले तरी त्यांच्यावर कुठलेही शिवसैनिक जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि त्या पद्धतीने झालेलं आहे. खरं तर राज्याचा अर्थसंकल्पामध्ये आज पूर्णपणे अर्थसंकल्पात ज्या ज्या गोष्टी गेल्या वर्षी घडल्या असतात त्यासाठी निधीची तरतूद असते तो सगळा बोजवारा उडलेला आहे. एकट्या बांधकाम विभागाचे 1,00,000 कोटी रुपये थकीत आहेत. जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा विभागाचे थकीत आहेत. सगळ्या विभागाचे पैसे थकीत आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाचा बोजवारा उडलेला आहे. आता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये काय तरतूद करत आहेत? खरं तर अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षीची देणी किती हा लोकांसमोर आणलं पाहिजे आणि त्यानंतर अर्थसंकल्प मांडला पाहिजे अशी माझी तरी भूमिका आहे. खरं तर सगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये दौरे करून शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्याचं नवीन पदाधिकारी नेमण्याचं काम सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून संजय राऊत राजापूरला येत आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा काही नेते येतील आणि पुन्हा एकदा आम्ही संघटना बांधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. खरं तर या कुटुंबाने भारत विरोधी घोषणा दिल्या आहेत काय की त्याचं कोण राजकारणासाठी वापर करते काय ह्याचा हे आधी पहिला पोलिसांनी तपास केला पाहिजे. आणि जर भारत विरोधी घोषणा दिल्या असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना नोटीस न देता सुद्धा कारवाई झाली पाहिजे. परंतु या आपण सगळ्या बघितल्या ह्या सोशल मीडियावरच सगळ्या भूमिका आहेत की या ठिकाणी कुठलाही घोषणा कोणी दिली किंवा आदल्या दिवशी घोषणा दिली आणि दुसऱ्या दिवशी पद्धतशीरपणे जमवण्याचं काम कोणी केलं ह्या सगळ्या गोष्टींचा पोलिसांनी तपास केला पाहिजे. कारण चोर सोडून संन्याशाला फाशी होता कामा नये, त्याचबरोबर चोर सुट्टा कामा नये सुद्धा नाही. आणि जे कोण भारत आता आपण बघितलं असेल की काल एका परप्रांतीय बांगलादेशीला भारतीय जनता पार्टीच्या सरपंचांनी दाखला दिला, 7/12 त्याचा असेसमेंट उतारा त्या ठिकाणी त्याला दिला आणि त्याला रेशन कार्ड आधार कार्ड सगळं करण्यात येईल. खरं तर ही टोळी जिल्ह्यात कार्यरत आहे की काय महसूल विभागाला धरून, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. तर मी लेखी पत्र दिलंय की मालवण तहसील ऑफिसमधल्या काही कर्मचाऱ्यांचा काही नायब तहसीलदारांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या संपत्तीची पण चौकशी झाली पाहिजे. कारण अशा अनेक लोकांना मालवणमध्ये परप्रांतीयांना खलाशी असतील, या परप्रांतीयांना ते 7/12 न बघता त्यांना आधार कार्ड देत आहेत, त्याला रेशन कार्ड देत आहेत आणि सर्वसामान्य माणूस मात्र लाईनीत उभा असतो, त्यांच्याकडे पैशाची मागणी होते आणि त्यामुळे ह्याच्यावर प्रशासनावर कोणते अंकुश राहिला नाही म्हणून या अशा गोष्टी होत आहेत. आम्ही अनियमित सेवा असतानाच आम्ही कुलूप घालण्याचं ठरवलं होतं, परंतु आता पुण्याची सेवा शेवटची होती ती पण आता बंद झाली आणि आता म्हणजे खासगी एखादा दौरा असला तर विमान येतं आहे, परंतु प्रवाशांसाठी पुणे असून देत, बेंगलोर असून देत, मुंबई असून देत ही सगळी सेवा आता बंद झाली आहे. त्यामुळे या
विमानतळाला आता ऑटोमॅटिकच कुलूप लागलेला आहे. आणि त्यामुळे जे कोकणातील मोठे नेते आहेत ते सांगत होते की आम्ही सुरू करू म्हणून, आता गेल्या 2 महिन्यामध्ये ही विमानतळ सुरू करू शकले, त्यांना अपयश आलेलं आहे. आणि त्यामुळे आता खरं तर कुलूपच झालंय. त्या धावपट्टीवर सुद्धा आता काही दिवसांनी रान उघडेल आणि त्यामुळे कुलूप करण्याची गरज नाही. तर हे विमानतळ आता पूर्णपणे बंद पडण्याची शासनाची जी भूमिका होती सत्ताधाऱ्यांची, ती आता सत्ताधाऱ्यांची भूमिका यशस्वी झालेली आहे.